हैं नहीं, आज बोलणारच मी. टीचर्स, यूट्यूब वाले स्टार टीचर्स जिनको कुछ जानना ना कौड़ी, कभी ब्लैक बोर्ड लेकर कुछ एक्सप्लेनर बनाते हैं, खाली व्यूज बटोरते हैं, उटपटांग. पत्रकारिता, तुम्हाला माहिती आहे पत्रकारिता हा लोकशाहीचा चौथा स्तंभ मानला जातो. त्या पत्रकारांच्याकडनं अपेक्षा आपल्याला का असते, कारण आपण नॉर्मल माणसं आहोत, आपली ताकद तिथपर्यंत जात नाही, त्या लोकांना विचारण्याची आपली हिंमत होत नाही, म्हणून हे पत्रकार असतात ज्यांना हा हक्क असतो की ते प्रश्न विचारू शकतात. त्यांना प्रश्न विचारायचे आहेत तर ते प्रश्न हे कधीच विचारणार नाहीत की भारतामध्ये 10 वर्षामध्ये 93,000 मराठी शाळा किंवा सरकारी शाळा बंद पडलेत. इमॅजिन करून बघा. बरं, एक साईडला या शाळा बंद पडल्या तर दुसऱ्या साईडला प्रायव्हेट स्कूल किती मोठे मोठे बनलेत. ते काय मनानं नाही बनलेत, त्यांना देखील सरकारकडनं पेपरवरती साईन लागते जागा अलॉट करण्यासाठी, बिल्डिंग बांधण्यासाठी. त्यांना सरकार देतं, ठीक आहे, पण ह्या एवढ्या शाळा बंद पडलेत. त्याच सेक्टरमध्ये शिक्षण या फील्डमध्येच या कश्यप मॅडम एखाद्या यूट्यूबरला असं बोलतायत, यूट्यूब टीचरना, अहो शाळेमध्ये मुलांना शिक्षण मिळून झालंय, तो यूट्यूबवरती शिकवतोय, त्यात तुमची का जळती आहे. आणि तो खान सर बोलताय ना, एका प्रायव्हेट स्कूलच्या एका विद्यार्थ्याची जेवढी फी असते ना, तेवढ्या फीमध्ये खान सरकडे 50 विद्यार्थी शिकतात. कुणाचं दुखतंय. तो खान सर मध्ये त्याच्याकडे शिकणारा पूर्ण विद्यार्थी वर्ग हा शेतकरी, कामगार, अगदी साधा सुद्धा वर्ग आहे. आपल्या न्यूज चॅनलवरती काय चालू असतो, फक्त हिंदू मुस्लिम डिबेट. मला एक जेन्युइनली प्रश्न विचारायचा आहे, एक हिंदू आणि एक मुस्लिम या 2 लोकांना तुम्ही डिबेटवरती न्यूज चॅनलवरती बसवता, त्यातला एक जरी माणूस जिंकला तरी त्याला काय मिळतं पुढं. हा बाबा, तू डिबेट जिंकलास किंवा तू डिबेट जिंकलास म्हणून तुला काय अनुदान वगैरे मिळणार आहे का, तुझ्या घरातल्या लहान मुलांना वगैरे शिक्षणासाठी काय खर्च मिळणार आहे का, काहीच नाही मिळणार. या टॉपिकवरती त्या अभिजितनं कॉक्रोच जनता पार्टी काढली. त्याचं हेच मत होतं स्पष्ट की USA मध्ये मी 2 वर्ष राहतो, मी कुठलंही न्यूज चॅनल ओपन केलो तरी आमच्यामध्ये डिबेट काय चालू असते, AI इंडस्ट्रीमध्ये आम्ही अजून किती मोठं हो, याच्यामध्ये आम्ही डॉमिनेट कसं करू. आणि भारतामध्ये न्यूज चॅनल ओपन केलं की फक्त आणि फक्त हिंदू मुस्लिम डिबेट. तुम्हाला प्रश्न विचारायचेच आहेत, खरंच विचार करावा लागेल. पत्रकारिता या गोष्टीला लोकशाहीचा चौथा स्तंभ मानला जातो आणि आमचे सगळे फक्त आणि फक्त दुसऱ्या लोकांची आणि व्ह्यूजवरती बोलताय तुम्ही. व्ह्यूज काय वाटतं नक्की कमेंट सेक्शनमध्ये सांगा. आय नो मी पॉलिटिक्सवरती व्हिडिओ नाही बनवत, पण बनवावं लागतंय, कारण जे राईट आहे ते राईट आहे, जे रॉंग आहे मग रॉंगच.